अनंत महाराज मिळत
गाथा भजन दुपारती सगळ्या म्हणजे महत्वाची दुपारती झाली पावली. मला वाटतं 1-1.5 तास दुपारती होती तुमची, तेव्हापासून मी ऐकू लागलो. दुपारतीचा कार्यक्रम नंबर 1
हरिभक्त परायण भागवत आहे ना, कोणाचं? वामन महाराज झाडे मरून बघत आहेत का? गेले का? भागवत कथा, अन्नदान, एकंदरीत सर्व गावकरी मंडळाच्या वतीने माझ्याकडे आलेली सेवा. आजचे अन्नदाते मला वाटते 5-6 जणांमध्ये पंगत आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. जेवायला चांगला नंबर येत होतो. जिलेबी, भाजी, पोरांना आमच्या गुंड्याचं प्रोड्युसर आणले. आता झोपी झाला बघा. आता ते तरी काय करणार? सकाळी 9 वाजल्यापासून गाडी देते. तिसरा कार्यक्रम आहे. कुठून झोपा झाला पण तिथे लेकरच किती गेलं तरी. म्हणून हा कार्यक्रम मला वाटते महाराजापासून चलत आलेला. मुद्राम महाराज, नारदराव महाराज, बऱ्याच दिवसापासून जुना कार्यक्रम. सर्व गावकरी मंडळी एकत्रित येऊन वर्षाच्या काठाला हा आनंदानं सप्ताह तुम्ही साजरा करता. सर्व गावकरी मंडळाला कोटी कोटी धन्यवाद. राजकारण गावगाव आहे, कुठे भे, पण सप्त्यामध्ये मात्र तुमच्या गावामध्ये तसं काय मला भेद वाटला नाही. सगळे माणसं सप्त्यामध्ये पट्टी देणं, पंगत, अन्नदान, कीर्तनला येणं, बाकी तिकडे चालूच आहे. तिकडे पसारा करून तिकडे सोडा पाहिजे त्या रोडच्या पहिले. इकडे येऊ द्यायचं नाही त्याला. ते काय माणसं सगळंच घेऊन येतात. नाही त्याला तिकडे सोडा. म्हणून सर्व गावकरी मंडळ पहिले कोणापासून भाविक गाव आणि ती माझ्याकडे सेवा आलेली. मला वाटते अभंग झाला का नाही? मग नाही तो दळलेला दळाचा. म्हणून महाराज आजच्या भागामध्ये काय सांगतात? नाथ महाराज अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगतो. नाथ महाराज हे संत होते, शांत होते, श्रीमंत होते आणि दयावंत होते. नाथ महाराज संत असताना नाथ महाराज म्हणाले, देवाची प्राप्ती करायची असेल तर कोणाकडे जा? कोणाकडे जा म्हणाले? संताकडे जा. बरोबर आहे का नाही? हरिप्राप्तीची उपाय धराय संताकडे जा. मग नाथ महाराज कोण होते? नाथ महाराज संतच होते ना. संत होते, शांत होते, श्रीमंत होते. काही संत आहेत ते शांत नाही, काही शांत आहेत ते श्रीमंत नाही. पण नाथ महाराजांपैकी सगळ्याच गोष्टी होत्या महाराज. मग स्वतः संत असून नाथ महाराजच्या घरी देवाने किती वर्ष काम केलं? सर्वांना दृष्टांत माहिती. किती वर्ष काम केलं? 36 वर्ष. मग नाथ महाराजांच्या घरी देवानं 36 वर्ष काम करून नाथ महाराज कोणाकडे जा म्हणतात? नाथ महाराज संत नव्हते का? मग प्रश्न तुमच्या डोक्यात घुमायला का नाही? नाथ महाराज संत होते हे तर तुम्हाला माहित आहे ना. काही माहित नाही? हो म्हणाल पटकन. संत होते. मग संत असून त्याच्या घरी 36 वर्ष देवांना काम करून ती नाथ महाराज म्हणाले, तुम्हाला देव पाहिजे असेल तर कोणाकडे जा? बरोबर आहे का? धरावे संताचे ते पाय. पुन्हा एका माणसाने विचारलं, महाराज तुम्ही संताचे पाय धरा, संताकडे जा, संता वाचून देव भेटत नाही, याच्या व्यतिरिक्त काय कोणाला देव भेटला का नाही? नाथ महाराज म्हणजे भेटला पण कळाला नाही. संता विन प्राप्ती नाही. कोण साक्षी आहे? ऐसे वेद देती ग्वाही. देव भेटन पण प्राप्ती होणार. संता विन प्राप्ती नाही. देव भेटन तुम्हाला पण प्राप्ती होणार नाही. ऐसे वेद देती ग्वाही. जर संत भेटले, देव भेटला, तर महाराज म्हणतात एका जनार्दनी संत काय करते? पूर्ण करीती मनोरथ. येणे साधते साधन, तुटते भवाचे बंधन. झालं कीर्तन. जास्त वेळ घ्यायचा. कीर्तन ऐकून ऐकून माणसं शेवाळून गेले. नाही ऐकून माणसं तर रोजच चालू आहे कीर्तन. 8 दिवसाला, महिन्याला, 15 दिवसाला तुमच्या गावात कार्यक्रम असतच काही ना काहीतरी. ऐकून माणसं तेच, अन्नदानाला तेच, ऐकायला तेच, पट्टीला तेच, सत्यात तेच, उभा टाकाय तेच, आणि खाला बी भांडणं करायली, हिस्सा मागायली, पट्टीचा हिस्सा विचाराय तेच, पट्टी नाही देव द्यायला कारणीभूत तेच, सप्ताह मोडाय कारणीभूत. दुसरी माणसं नाही ना, सगळे तेच माणसं आहे. दुसरी कुठून आणावं? बाहेरच्या गावची आणावं काय माणसं? सरळ सरळ असा अर्थ आहे. म्हणून महाराज म्हणतात वर्षाच्या काठाला तुम्ही एक सप्ताह करता सर्व गाव मिळून.
महाराज म्हणतात आपल्या जीवनात आपण 5 गोष्टी कधी विसरायच्या नाही. किती गोष्टी? 5. कोणत्या कोणत्या? झोपले काय सगळे? आपल्या जीवनात जन्माला आल्याच्या नंतर 5 गोष्टी कधी विसरायच्या नाही. कोणत्या कोणत्या मी सांगणार, तुम्ही ऐकणार, पुन्हा मला सांगा ह्या 5 गोष्टी म्हणून. पहिली गोष्ट, माणसानं आपल्या जीवनात आपल्याला एक दिवशी मरायचंय हे विसरायचं नाही. बरोबर आहे का? चूक आहे? मरा आले का नाही सगळे? मी म्हणलं या कापशीचे लोक सगळे एक दिवशी मरणारच ना, पुन्हा जन्माला येणार, समजा मरणार, असं म्हणलं मी माऊली एका गावात. या गावातले लोक सगळे कधी ना कधी एक मग एक माणूस माझ्या कीर्तनात पुढे बसलो होतो, हसू लागलो. शेजारीला म्हणाले मी या गावचा नाही म्हणला. गेरवाडीचा आहे म्हणला. आज तू कुठं बसन वाटेतला नाही बाबा, तुला एक दिवशी मरायचंच ना. इथला असलाच काय, कुठला असलाच काय. परमान आहे त्याला मी परमान जास्त म्हणत नाही. येथे बोलो नाही, मग तुझं कुठे घेऊन बसला? मरणाला कधी विसरायचं नाही, देवाला कधी विसरायचं नाही, आई वडिलाला विसरायचं नाही, आपल्या धर्माला विसरायचं नाही, आणि साधूला विसरायचं नाही. किती गोष्टी झाल्या? 5. कोणत्या कोणत्या सांगा फक्त. 1 रुपया तुम्हाला बक्षीस सांगितल्या बरोबर. मरणाला विसरायचं नाही, देवाला विसरायचं नाही, वा साधूला विसरायचं नाही, आई वडिलाला विसरायचं नाही, बायकोला सोडून जायचं नाही. राईट सांगितलं, त्याच्याबद्दल काळ्या वाजवा. एक राहिलं, आपल्या धर्माला विसरायचं. आपला जे धर्म आहे, जे संस्कृती, त्याला विसरायचं नाही. दुसऱ्या देशामध्ये धर्म नाही, संस्कृती नाही. जगाच्या पाठीवर एकच असा देश आहे, ते म्हणजे भारत देश. इथं संस्कृती करिता वरवरा पाणी घरानं बरोबर बोलू नका. एक पोरं आज बकळ जमलेत माऊली पोरायला बघून आमच्या. पण काय काय गावामध्ये पोरं कीर्तनात बसत नाही. कीर्तन सुरू झालं की एक 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 बाहेर जाणार आणि तिकडे जाऊन म्हणणार आजचा महाराज बोचरा होता, अरे कालचा महाराज डबरा होता. पण महाराज आज बसलेच विचारे. उठायचं, कीर्तन व्हायपर्यंत उठायचं नाही. एका गावात मला पोरा बसलो, दुपारचा पारा होता, उन्हाचा पारा. कीर्तन सुटलं, मी बसलो घरी. त्याला म्हणलं ताक भेटते का कुठं? ते मला महाराज आपल्या घरी ताक आहे. म्हणलं घेऊन ये. गेलं घरी, तर तिथे आई नव्हती, पण डेरा बाहेरच होता ताकाचा, पत्रामध्ये रई लावल्या. मग गेलं इकडे तिकडे बघितलं तांब्याच्या बाहेर तांब्या होता एक, ते तांब्या भरला. तुमच्या लक्षात आलं काय झालं? ते तांब्या भरला, मला आणलं ताक रटवून केलं. मी पोरानं कसं पोचलं हे सांगायलो. ताक केलं, मला मस्त वाटलं, आराम केला म्हणा. आणि काय एक तांब्या आणतो म्हणला, हो गेलं पळत आलं. म्हणलं तुम्ही माहिती तुला काय म्हणत नाही का? काहीच म्हणत नाही म्हणला. काल मंदिर पडा होता मला. आणि म्हणलं तांब्या चांगला कसा आणला नाहीस म्हणला. 9 तास म्हणला. हे चांगला म्हणला रोजचा. किती गोष्टीला विसरायचं नाही? 5. मी सांगते त्या गोष्टी लक्षात आल्या. चुकलं काय मग? 5 गोष्टी कोणत्या कोणत्या सांगा बघ. इकडे बघू नका माझ्याकडे. 5 गोष्टी त्याला सांगितलं. आता 4 माणसं सांगा. धर्म, आई वडील, संत, देव. कॉपी करू नका. तुमच्या लक्षात राहत नाही, आमचं भान होते. कीर्तन तुमच्या ध्यानात राहिलं, आम्हाला पुन्हा कोणी विचारेल. 5 गोष्टीला विसरायचं नाही. तुम्ही ऐकल्या, पण ह्या विसरायचं त्यात का सांगितलेल्या गोष्टी? मरण, आई वडील, देव, संत आणि आपला धर्म. विसरायचं ते काही. आणि जे विसरत असेल ती माणूसच नव्हतं म्हणायचं.
शेतात जनावर मेलं, गावात माणूस मेलं, या दोघात काहीच फरक नाही. शेतात जनावर, गावात माणूस मेलं, काय फरक आहे? जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. गेलं मरून कुत्र्या गेलीस ना, कोणी विचारायला? इसरायच्या नाही, 5 गोष्टी सोबत येणाऱ्या, 5 गोष्टी आपल्या सोबत येत्या. कुठं? संघ. कुठं संघ? मरणाचे संघ काय गौरे जळ आहे का? आपल्या सोबत कुठं? आपण जिथं जातो, वैकुंठात जाईन, कोणी कैलासात जाईन, कोणी कुठं जाईन, त्या कुठे येणार? आपल्या सोबत येणाऱ्या येतात, त्या इतर राहत नाही. त्या 5 गोष्टी कोणत्या कोणत्या सोबत येणाऱ्या? कोणी म्हणतात महाराज हे बाकी पैसा, धन, माती, दगड हे काही येत नाही आपल्या सोबत. येणाऱ्या गोष्टी ध्यानात धरा, 5. विसरायच्या नाही 5, आणि सोबत येणाऱ्या 5. मी कथा सांगणार झालं तुम्हाला, 5ही गोष्टीला तुम्हाला प्रमाण देतो. सोबत येणाऱ्या गोष्टी आपल्या सोबत येतात, त्या इसरतच नाही, संगत असतात आपल्या. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या 5 गोष्टीचा त्याचं दप्तर तयार असते. त्याच्या धर्मराजा, देव आणि एम आणि साधू संत बसलेले असतात. कापसीच्या माणसानं त्याच्या जीवनात काय काय केलंय, कोणाचं घर उठलंय, कोणाचं गवत कापलंय, कोणाचा बूट चोरलाय, कोणाची सोयरीक मोडली, किती दारू केली, किती गांजा वरडा, किती पत्ते खेळले, सप्त्यात मोडा घातला होता का, पट्टी दिलती का, काय होते तयार? आपलं दप्तर तयार होतं. एका सांगालो का, एक चित्र आणि एक गुप्त, 2 बाजूला 2 बसले, एक पाप लेते आणि एक पुण्य लेते. 2 लेतात. एक माणूस म्हणला देवाला नेमाला काय कळायला, म्हणला मी लादणीमध्ये बसून पेलो, म्हणला अंधार होता, मला राईट घेतली, म्हणला पोरग बायको बोंबडू लागली बाहेर म्हणून कुठं गेलो, तो कुठं मसन वाटायचा, त्याला डोळे येत ना. किती गोष्टी सोबत येतात? 5. कोणत्या कोणत्या सोबत येणाऱ्या गोष्टी? नाही ना, आता वरी आपण मेल्याच्या नंतर सोबत येणार आहे. आपण मेल्यास मरणार नाही एक दिवशी आपण, मग आपल्या सोबत किती गोष्टी येतात वरी? 5. कोणत्या कोणत्या सांगितल्याच नाही. वा, बरोबर. सगळ्या येणाऱ्या गोष्टी ऐका. केल्यालं अन्नदान, सत्यामध्ये केल्यालं अन्नदान, आपण घेतलेलं देवाचं नाव, आपण केलेलं पाप, आपण केलेलं पुण्य, आणि आपल्या जीवनात काय आपल्याकडून वाईट चांगलं घडलेलं कर्म, ते कुठे येते? आपल्या सोबत. केले कर्म झाले अंतीची भोगा एक. पाप केलं नीच जन्म मिळतात, पुण्य केलं उच्च जन्म मिळतात. पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पुण्य स्वर्गा जायचे. झाले का 4ला प्रमाण? राहिला आता एक. कोणचं? केलेलं अन्नदान आणि घेतलेलं देवाचं नाव. करा हरिभक्ती, केलेलं कर्म, केलेलं पाप आणि केलेलं पुण्य हे चुकत नाही, चुकणारच नाही तुम्हाला. तुम्ही भजनाला या, अगर न या, पट्टी द्या, अगर न द्या, तिथं माफ नाही. मग इथं केलेलं आपल्या तिथं कामाला येते. मला करा हरिभक्ती येईल परलोकी कामा. काय होईल? सोडविले यमापासून या. वाईट कर्म केला असेल तर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे विश्व जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो जसं तुझं कर्म असन तसं तुला देव फळ देतो केलेलं अन्नदान घरचे जे पुरले धन हे घरचे घरीच राहील जा दान धर्म हे सगळे चालते धन अंगा बंधन लागून दे तुमच्या हाताने जेवढं काय तुम्ही सध्या दान द्या एखाद्या महाराजाला दान द्या कीर्तन सुटल्यास मला द्या 50 रुपये 50 रुपये हे तुमच्या सोबत येणार आहे आणि बाकीचं हे सगळं जागा राहणार आहे मला माहित आहे कीर्तनकाराला माहित आहे तुम्हाला माहित आहे संघ काय येणार नाही धन मिळेल कोटी आणि संघ येणे तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही आणि आपल्या संघ काहीच येत नाही 500 गौरीचा होंडावरी सुतळीचा बिंडा पाणी प्यायला कोरा हंडा फोडायला एक धोंडा आणि फुकायला सनकाड्याचा दुसरं येते काय ती जेवारी बांधली ती बी एशी सोडून घेतात आणि मग मी असं पुढं ते मग बायको होते मायाकडे एकदा बघा की ते मनातल्या मनात मग आयुष्यभर तुझ्याकडेच बघितलं की मग काय उपयोग आहे मला मग उपयोग आहे का जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तवतो आपले सोयीत पाय तीर्थयात्रा जा सोबत येणाऱ्या 5 गोष्टी कोणत्या कोणत्या सांगा आता सांगते ना वा देवाचं नाव कापी भारी हो बरं हा अन्नदान अन्नदान 2 झाल्या 3 राहिल्या केलेलं कर्म पाप पुण्य वा लक्षात राहिलं हो बरं एका गावात मी असंच विचारलं मी म्हणलं सांग काय काय येते सोबत ते मला येत असेल तुला काय जेवायला उभा केले म्हणलं नाही उभं म्हणा विनोद असते विठाला सोबत येत्या आल्या लक्षात सोबत येणाऱ्या आणि 5 गोष्टी कधी विसरायच्या नाही आणि एक गोष्ट आपल्या गावात राहते कापसीत कवर राहत्या चंद्र सूर्य कवर आपल्या गावात आपण गेल्याच्या नंतर लोक नाव घेतात कधी ते पण गेल्यास तुकाराम महाराजांची किंमत गेल्यास ज्ञानेश्वर महाराजांची किंमत गेल्यास मोतीराम महाराज गेले दिगंबर विश्व पंजाबेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही इथं राहायला कोणीच आला नाही पण गेलेच माणूस म्हणतात काय माणूस होता हो उदाहरणार्थ आता हिनेकरी पण आपला इथलाच आहे आता हिना दर सप्त्याला कोण घेते माऊली तेच घेतात का हो मग आता पुढच्या वर्षी सप्त्यात हिना राहणार आहे का नाही हिना त्या सप्त्यात हिना राहिलं का पुढचा हिनेकरी हिनेकऱ्याची राहील अशी गॅरंटी पुढच्या वर्षी मी इथं कीर्तन करीन ही गॅरंटी का काय गॅरंटी मग तुम्ही पुढच्या वर्षी म्हणणार गेल्या वर्षी भगवान महाराजांचं कीर्तन होतं ना आपल्या बाबूराव बाबा आपलं का बाबूरावनं हिना घेतला होता दोघंही गेले असं नाव निघणार का नाही आपलं कवा निघणार गेल्यास गावात सुद्धा लोक नाव घेतात काय माणूस होता
दरवर्षी पंगत करीत होता, पट्टी करू लागत होता, सत्यात येत होता, काकडा करीत होता, दुपारती करीत होता, इना घेत होता. आपल्या गावचा माणूस सज्जन माणूस पट्टी देत होता, गरीबा गुरुबाला सहकार्य करीत होता. काय माणूस आपल्या गावाचं नाक गेलं असं लोक म्हणतात का नाही? गावा गेले आणि एखादं पिऊ खूप गेलं तर कोण गेलं ते फला बरं झालं आपल्या गावाची पिढा गेली. माणसात माणूस ठेवून नाही म्हणजे इथं फारावर बसायचा आणि तिकडून सोयरी करून आले. राम राम कोण्या गावचे? आम्ही म्हणजे सच्चे. बर कस काय माऊलीच्या पोराला आमची पोरगी द्यायला आलतो. बरोबर बरोबर जमलं का? माऊलीच्या पोराला पोरगी दिली का तुमची? मी हो दिली. म्हणजे हुंडा म्हणलं 10 लाख रुपये 5 तोळे सोनं. मग या तुमच्या गावातल्या माणसानं चांगलं झालं म्हणावं का कसं म्हणावं? विसाचे पैसे 10 लाख आले, 5 तोळे सोने आले, पोरगी आली, चांगलं झालं म्हणा का नाही? ते म्हणले नाही. ते मला तुम्हाला माहित नाही का? म्हणजे काय झालं? माऊलीच्या पोराला गुरु येते मला महिन्याला एकदा. गुरु कळलं का? टाकली सोयरी मोडून गेलं निघून मला काय करायचं माझ्या पैसा निटवारी कधी तुझे एक कुचल वाटा आणि एक मसन वाटा. हे कोण्या गावात असतात का नाही? आमच्या गावात वेगळ्याच माणसं जातात ते म्हणजे मसन वाटा असतेच आणि त्या कुचल वाट्या बसायची आणि तिकडून टाळकरी आले. का महाराज कुठं चालली टिमकी तुझ्या बापाच्या घरी? तू तर कधी गोष्टी हाताने कावून आणला नाही. लोकांचं खाली तुला देखत नाही. काळ करायला तसंच वाकडं महाराजांना तसं का महाराज निघाले का? दुसरं मध्ये जाव घेतेचा धंदाच आहे. काकत भोपळा भोपळा महाराजाला सत्य पोरीला हप्ते यायचा दणका उठला होता. काय आम्हाला वाकडा होता. तुम्हाला कोणी वाकडच आहे वाकड जात नाही तसं. तुम्हाला असं करून येतात साहेब काय आम्हाला लोन मंजूर करा की? आम्हाला कोण म्हणाले? आम्हाला वाकडं लागतात. एक गोष्ट इथं राहते म्हणून बरोबर का? गेले दिगंबर विश्वर एकोतीन राहिल्या त्या कीर्ती. तुका म्हणे एका मरणाची सरेन उत्तम देवरी कीर्ती मागत माझे होरे एकंदरीत तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या? राईट. 10 सोबत येणार, 5 सोबत येणाऱ्या 5 इथं 5 गोष्टीला विसरायचं नाही. गोष्ट आपल्या गावात राहते. कबीर महाराज बोलतात आपण गेल्याच्या नंतर आपल्याकरता लोकांनी रडाव आणि आपण हसत हसत आवाज दे. कबीरा जब हम पैदा हुए कबीरा जब हम पैदा
ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए जदरिया जीने ने जी एकंदरीत तुम्हाला 11 गोष्टी सांगितल्या माणसाच्या जीवनात 5 गोष्टी विसरायच्या नाही 5 गोष्टी सोबत येतात आणि एक गोष्ट आपल्या गावात राहते मग महाराज म्हणतात तुम्हाला देवाचीच प्राप्ती करायची असेल तर कोणाकडे जा संताकडे जा त्याचं कारण काय नाथ महाराज स्वतःचा अनुभव सांगाले नाथ महाराज म्हणतात ज्या देवानं माझ्या घरी 36 वर्ष काम केलं ज्या भगवंतानं माझे धोत्र धुतले झाडून काढलं सतरंजा आतरल्या जेवू वाढलं टाळजमा केले इना आणून दिला घोडी आणून दिली कणिक आणून दिली जोडा फुटला धोतर धुतलं आंघोळ कराय पाणी आणून दिलं स्वयंपाक केला चोपदारकी केली कोण हा केली का नाही दत्त चोपदारी करी तसे वस्त्र गंगातिरी धूत असे श्रीखंड्या चंदन उगाळून करे वस्त्र गंगात्री धुत आहे द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाय हरी कावडीने मग एवढा जगाचा मालक मी संत म्हणून घेणारा लोक मला संत म्हणतात माझ्या घरी देव असून मला जर कळत नाही 36 वर्ष माझ्याजवळ रात्रंदिवस देव असून मी स्वतः संत असून मला जर देव कळत नाही तर तुम्हाला वेळ लागेल का झोप लागत असते याला का तर इथं शांत मन असते टोटल घरातलं विसरून येते माणूस एकाग्रचित्त असते ज्या दिवशी एकाग्रचित्त जाईल त्याला झोप लागायला वेळ लागत नाही शांत असते वातावरण नाथ महाराज संत शांत श्रीमंत दयावंत असून त्यांना देव कळाला नाही जरी तुम्हाला एखाद्यावर देव भेटला तर कळेल का तुम्हाला नाथ महाराजासारख्याला कळला अनुभव सांगाले मला अनुभव आहे देव संता वाचून कळत नाही मग नाथ महाराजाला हे देव आहे म्हणून कोण सांगितलं जनार्दन स्वामीनं सांगितलं तोपर्यंत कळालं नाही कवा सांगितलं देवानं दत्तात्रेयाचं रूप धरलं एका संन्यासाचं रूप धरलं आणि देवानं संन्यासाचं रूप धरून सोबत कामधेनू आणली मग ती कामधेनू म्हणून आणली नाही देवानं सोबत काय आणलं त्या कामधेनूला काय केलं त्या दत्तात्रेयानं पुत्री केलं पुत्री तेव्हा मी म्हणलं ना काही एक जातात कोण आता तिकडे जाऊन काहीतरी म्हणणार मला पुत्री पुत्री होती का कामधेनू होती कामधेनू होती देव होते दत्तात्रेयाचा अवतार दोन कुठं आले ते नाथ महाराजांच्या जनार्दन स्वामीच्या भेटीला नाथ महाराज हाताखाली होते नाथ महाराजांना सांगितलं आपल्या घरी महाराज आले याला जेवायला करा नाथ महाराज म्हणले जेवायला नाही म्हणजे रात्रीचे कुटके मग जनार्दन स्वामी म्हणले आण ते कुटके दत्तात्रेय म्हणले आम्हाला कुटके जमतात नाथ महाराजच्या घरचे कुटके आणले पण त्या कुटक्या संग खाला काय जनार्दन स्वामी म्हणले दत्तात्रेयाला या कुटक्या संग काय खाता महाराज तुम्ही काय खाता जेव्हा म्हणजे आपल्या पुत्रीचं दूध काढा कोणाचं दूध काढा पुत्रीचं नाथ महाराज म्हणजे बापू आमचा गुरु काय पुत्रीचं दूध खाते काय ते महाराज काढले मला कुठलं सन्यासी दूध काढा म्हणाले कुत्रीचं काही महाराज कुत्रीचं दूध खाते काय म्हणा मग ते कुत्रीचं दूध आणलं काढून दूध आणलं वाटी दिली त्या वाटीत कुसकुरली नाथ जनार्दन स्वामी जेवायले आणि दत्तात्रय बी जेवायले नाथ महाराज वा बघाले आमचं महाराज पागल झालं म्हणजे आज कुत्रीचं दूध कुठं खात असेल कुत्री होती का कोण होती ती कामधेनू होती पण नाथ महाराजाला दिसली का ती कामधेनू नाही जे ते जेवण घेऊन झाले जनार्दन स्वामी म्हणले नाथा म्हणजे काम हे भांडे धुवणार नाथ महाराज म्हणजे बापू आता कुत्रीच्या दुधाची भांडी मला धुवायला तरी वा म्हणाले
कसे तर नेले भांडे धुतले, धुता नाथ महाराज म्हणले हे कुत्रीचं दूध खायला येईन, पण नेमकं कसं आहे बनव आपण बघा म्हणे. मग ते खरकट होतं ना ते चुरल्यात, मग त्याच्यातलं असं काढ. आता ते काम नेमचं दूध होतं ते का कुत्रीचं दूध होतं का? ते बासुंदीपेक्षा गोड लागलं ना. नाथ महाराज म्हणजे दूध न्याराच व्हा म्हणजे ते तोंडात शीत गेल्याबरोबर फरक झाला ना. ते काम नेमचं दूध खाल्याबरोबर भांडे आणून दिले, पाया पडले आणि ते दत्तात्रेय ती कुत्री निघून गेल्याच्या नंतर नाथ महाराजांना डोसक्या हात आपल्या जनार्दन स्वामीने डोसक्या हात ठेवला आणि मग म्हणले नाथा कोण आहे म्हणले ते. म्हणते गाय दिसली का कुत्री दिसली? गाय दिसली काम देऊन आणि ते देव दिसले. म्हणजे जनार्दन स्वामीने नाथ महाराजावर कृपा केल्याच्या नंतर कळालं. मग नाथ महाराज म्हणतात माझ्यासारख्याला देव कळत नाही. आपल्याला देव कळत नाही, अनुभव. पण कोणत्याही गोष्टीचा स्वतःला अनुभव आल्याशिवाय दुसऱ्याला सांगू नाही. नाथ महाराजाला अनुभव आला की माझ्या घरी देव असून मला कळाला नाही. अनुभव. दोन माणसं गंगाच्या कडीला, एक माणूस गंगाच्या कडीला बसला, दुसरा माणूस तिथं आला, म्हणजे मला पलीकडे जायचंय, गंगा भरलेली होती, मला पलीकडे जायचंय. ते माणूस बसलेला म्हणला चल मी नेऊन सोडतो. अरे मला पूर आलाय ना, चल मला पोहायचं चाल. याला खांद्यावर घेतलं, कमरेत त्या पाण्यात गेलं, छातीत इतकं पाणी लागलं. ते वरलं म्हणाला मामा मला काय तुम्ही मला घेऊन पोहतान कसं? ते मला माझ्या बाप जन्मी गंगा चालणार, मला ही पहिली वेळ गंगा द्यायची, मला घेऊन पुरतोस का मला? मला म्हणते पोहणे कासे लावितो आणि का मना येत्या मूर्खा काय पोहणे कासे लावितो आणि का मना येत्या मूर्खा काय आता. म्हणून नाथ महाराज म्हणले तुम्हाला देवाची प्राप्ती पाहिजे असेल, देव पाहिजे असेल, देव भेटा वाटत असेल, देवाची भेट व्हावं लागत असेल वाटत असेल तर तुम्ही कोणाकडे जा? संताकडे. आता मला सांगा संताकडे जाला संत आपल्याला भेटतात का? संत भेटत नाही. त्याच्यावर पुष्कळ प्रमाण आहे, आपल्याला सांगत बसायचं नाही. आपल्याला एवढंच सांगायचंय की देवाची प्राप्ती संता वाचून होत नाही. एका माणसाने म्हणले महाराज नाथ महाराज तुम्ही म्हणाले की देवाची प्राप्ती संता वाचून होत नाही, आतापर्यंत कोणाला झाली नाही का? त्याला विचार झाली का कोणाला? नाही झाली का कोणाला? आतापर्यंत देवाची प्राप्ती कोणाला झाली का नाही? बरोबर जणाला झाली. मी तुम्हाला 100 नावं सांगा, एक नाही 1000 नावं सांगा. एक शांत 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 जाते का? होत आहे ऐका. आतापर्यंत देव भेटला का नाही? बरोबर बक्कळ जणाला भेटला, पण भेटला पण कळाला नाही. बरोबर आहे का नाही? जिजाबाईला देव भेटला का नाही? काका काढा का नाही पायातला? कळाला काय देव म्हणून? नाही. दुर्योधनला देव भेटला का नाही? भेटला का नाही दुर्योधनला देव? कृष्ण रूपाने भेटला होता का नाही? पण कळाला का नाही? बाई काटा या आडवाटा
गोरबा काकाला देव भेटला का नाही? भेटला होता का नाही? गोरबा काकाच्या घरी गाडी घडी का नाही? दृष्टांत सांगत बसत नाही, तुमचा वेळ घेत नाही, तो नुसतं नाव सांगतो. भेटला होता का नाही? कळाला काही देव म्हणून? आणि कळाला आता तर गाडी घडू दिली असते का? नाही. चोखोबराच्या घरी बाळापण केलं का नाही? कोण? देवानं. मग चोखोबराच्या पत्नीला कळालं काही देव म्हणून? हा? नाही. आवा असे मी तुम्हाला 1000 नावं सांगेन, एक नाही. उपमंडळाला देव भेटला होता का नाही? भेटला. दुरोबाळाला देव भेटला, पण कळाला नाही. कोण सांगावं लागलं? नारदाला सांगावं लागलं की याच्या कानाला याच्या लावा देवा शंख, तेव्हा हे देव म्हणून ओळखीन तुम्हाला, नाही तर ओळखी नाही. असे 1000 जणांना देव भेटला, भेटून त्याचा उपयोग झाला नाही. नाही, चांगल्या चांगल्याला देव भेटला, त्याला कळाला नाही. काटा काढाची जेवायचा, मांडीव घेतला पाय, बुरक्याचं रूप धरलं, 2-4 ढोरं आणले तिथं, बुरक्याचं रूप धरलं, नाचकं नाही का म्हणजे आहे. काटा काढू का? काढा. काटा काढा. जिजाबाई म्हणे माय काटा काढाच का? म्हणजे हा. म्हणजे मला तर कळाला नाही. म्हणले असं जिजाबाईचा काटा देवानं काढला. काढल्याच्या नंतर जिजाबाईला कळालं काही काटा काढायला नाही. जिजाबाई म्हणे माय काटा कवाशी काढा? कळाला नाही मला. देव मनातल्या मनात म्हणजे काटा कोणाचा कसा काढायचा आहे हे मी कोणा कळू दे. लक्षात आलं नाही का? कळू देते देव कोणाचा काटा काय झोपीत काढायचा आहे का, कुठं रस्त्याला काढायचा आहे का, ऍक्सिडेंट मध्ये काढायचा आहे का, दवाखान्यात काढायचा आहे का, करून आणायचा आहे, याला त्या इरीत मुडी मारायची का, याला इंड्रिल पाजायचंय का, याला फाशी द्यायची, हे कोणाला कळू देते का देव? नाही, कळू देत नाही. जिजाबाईला कळालं नाही, जोगोबराला कळालं नाही, असे 1000 जणांना देव कळालं नाही. शेवट मला सांगा, नामदेवाला देव कळाला का? माझं ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण कोणा देऊ तुम्हाला? मला सांगा, जिजाबाईला ना हो यशोदाबाईला देव भेटला होता का नाही? भेटला होता का नाही? यशोदाबाईला जर कळालं असतं हे देव आहे म्हणून, तर यशोदाबाईनं गणपतीला नवस केला नसता. बघा, गणपती देव काय म्हणतात, गणपती काय म्हणते, कृष्ण काय म्हणते. बघा, यशोदाबाईनं देवाला नवस केला. कोण्या? गणपतीला. का म्हणून नवस केला? लोक म्हणले यशोदे ते लेकरला काहीतरी सांग. म्हणजे काय झालं? परवाला आमच्या घरा दारिणीला होता म्हातारा, उचलून ताकाचा डेरा, वरी सोडीला सैरा, मी म्हणली म्हातारा आमचं. दुसरी आली धावणी, येणं बाय काय केली करणी, पतीची दाढी आणि हिची येणी मारली, गार आला पडून, काय खोडीले. यशोदाबाई म्हणजे तुम्ही काय पागल झाल्या काय? मोन 1 रुपया काय गेलं तर टीच बरं, डेरा उचलला आणि फलाने केलं म्हणून सांगाले. यशोदाबाई म्हणली का मोन 1 गुणाचं? यशोदाबाईच्या बायला सोडणार. तुम्ही 12 घरच्या 12 आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या वडाळा गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसते गोजीर वान, तुम्ही काय सांगत आगाराने गोकुळच्या नारी. श्रीनगम माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा, गोकुळच्या 12 कडव्याची गौड नाही. आणि तुम्ही म्हणताय की लेकरांना कोणी केली? यशोदाबाईनं जवळ घेतलं कृष्णाला. म्हणजे कृष्णा काय तुला किती वाऱ्या सांगू काय झालं? सगळ्या गावात बोल मुकली की रे कृष्णा तुला आम्ही ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको,
आपल्या लेकराचा गुन्हा झाला असं म्हणे लेकरू किती खराब असते माय म्हणते का मोठे लेकरू खराब माय म्हणते मग सोनं आहे हे सोनं असते का सोनं असते नाही माय म्हणते मग वाघ आहे आता हे वाघ असते का मी एका घराला गेलो मग ज्या प्याला बसलो पाटावर आणि ती लेकरू आलो तिकून टरकल तोंड एक काळ घुस आता पायसन काढून पोट भोपळ्यावर घुस घ्यायला टरकुजावणी डोळे मापडावणी सोबणीनं खाली आलं तापीनं पूर्व हे झालेलं केस उभा टाकलेले हातात काला दिलेला खाऊ लागलं शेंबुरून काला सगळं जाऊन मला उलटी आली त्या बाईनं पाठ टाकला चहा करा गेली आणि तिनं संडास केली ते सरकत सरकत मायाकडे यायला गेलो आता मयाची पांढरी शिपट कपडे आलं मायाकडे गेलो आलं माया मांडी बसलं पण आता काय सर्दी नाही बाबा बरं बसलं तर बसले 100ची नोट माझ्या खिशात काढा अरे वा आणि तितक्या ती बाईची आग होणारी काय म्हणते बघा ती बाई महाराज विस्तू लागला ती हवा पण शब्द काय निघाला की वाघ असते का मो सोनं म्हणते सोनं आता हे सोनं असते का गप बशी त्याला दिली कुत्रा आला बाहेर त्याचं तोंड चाटायला कुत्र वाघ आपल्या लेकराला कधीच आई वाईट म्हणे नाही मग यशोदाबाई कशी म्हणे मोली कृकारा म्हणून 10-5 बाया आल्या गवळणी आल्या येसुदे काय एवढं लेकरू खड्या करायला सगळं गाव आडाले नवस करणं म्हणजे कोण्या देवाला म्हणजे गणपतीला मग गणपतीला नवस केला यशोदाबाईने देवानं ठरलं आईनं नवस केलाय आईचा अपमान झाला ना पाहिजे आणि गणपतीचा अपमान झाला ना पाहिजे गणपतीला किंमत द्यायची आणि आईच्या शब्दाला किंमत द्यायची हे कोण ठरवलं देवानं आणि देवानं 1 महिना काय केलं नाही त्याला विचारा तुमच्या काम केलेलं असतं इथे झोपेतला माणूस कधीच म्हणणार नाही झोपलो काय झोप 2-4 मिनिटाची असते काय लोकांची झोप डोळे वाच झोपलेला असते पण डोळे उघडेच असतात बरोबर आहे का त्याला डोळे उघडेच असतात पण आपल्याला वाटते झोप नाही झोपलेला असते गुरु पण डोळे उघडेच काय माणसाची तोंड वाची झोप झोपत आहे तोंड असत काय माणसाची खुंदली झोप एका खणात झोपते आणि तिसऱ्या खणात खुंदते त्याच्यामध्ये आमचा हनुमान आहे पहिला झोपता एकडं फिरत झोपणीचे अनेक नमुने जाऊ द्या सांगू द्या काय चालू इथे कुठून आला देवाला वाटलं आईचा मान राखायचा आणि गणपतीचा मान देवानं काय केलं आपला तिकडे बघा एक मास देवे खोडी नाही केली
तुम्ही 4 लोकांना बघितले असत्या टोटल महिला मंडळाचं लक्ष लेकराकडे बघा तुम्ही सारखं बाया बघतात कोणाकडे लेकराकडे कधी गोळा त्याच्या पोटातून आलेला असते ना लेकराची कळ करणारी ज्या बाईनं सोसली तिला लेकराची कळ तुम्ही बाहेर तिथं बघता बैठे की जायवर बाबू आपल्या कसं व्हायला बघून तुला काय अरे 9 महिने 9 दिवस त्या बाईनं मला पोटात गोळा व्हायलेला असतो म्हणून त्या बायाला म्हणतात माय काय लेकर उड्या मारल्या माय लगेच बायाचं कीर्तन सुटले की जवळ येणार आणि गौरनाथ बापा जे म्हणते मी पोखरणीचा आहे माय मी तिथं बहीण ऐकली किती छान आहेस रे किती म्हणजे लेकराचं कौतुक करणार कोण आहे माऊली 5 गोष्टी ध्यान देऊन ऐका महिला मंडळ कधीच कोणा महाराजाची निंदा करीत नाही कोण्या महाराजाची तयारी घ्या कसलंही घ्या कोणाचं कीर्तन असू स्वर असू आपसूर असू महिला मंडळ म्हणते का ह्या महाराजांना कीर्तन असं केलं हे चित्राला तारीख घेतली कुठला महाराजांना की अजिबात म्हणणार नाही एक दुसरी गोष्ट कीर्तनाला आल्याच्या नंतर महिला मंडळ एकदम शांत पडलेले असतात एक आग्रह तुम्ही नाही तुम्ही बाहेर तरी बघणार घडी तरी कडे बघणार कवा तरी सोडते म्हणणार बरं कीर्तन सुटल्याच्या नंतर महिला मंडळाच्या तोंडातून कधीच शब्द निघणार नाही काय महाराजांना कीर्तन केलं ना स्वतः असं म्हणतात का ही गडी बाहेर निघाली सुटलं होतं बोलतो सांगतो त्याचा धरणाचा फेकून देत जा त्याची भावनिक असते मला श्रद्धा असते तुम्ही म्हणता मग आमची नाही का श्रद्धा तुम्ही हात वर करून सांगायचं महाराज मी आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी घातल्याशिवाय निवत दाखवल्याशिवाय जेवत नाही बोला हात वरी करा 1 रुपया बक्षीस द्या तुम्ही एखाद्या माणसानं महाराज मी दाटूनच जर हात वरी करता खोटं बोलता कीर्तनात परवा दिवशी हात असा होणार बरं किती माणसं तुम्ही निवत दाखवता का तुळशीला पाणी घालता का तुम्ही नाही निवत दाखवत नाही तुळशीला पाणी नाही ते आमच्या महिलांना तुळशीला पाणी घातल्याशिवाय निवत दाखवल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नाही परमार्थात पहिला नंबर आहे कीर्तनला जास्त कोण महिला मंडळ पोतीला जास्त कोण असते मावली महिला मंडळ बरं पोतीला 7 दिवस येताना एक तरी बाई रिकामी येते का तुळस तरी आणणार उदबत्ती आणणार साखर आणणार ज्वारी तरी आणणार गहू तरी आणणार तांदूळ तरी आणणार काहीतरी आणणार बरोबर आहे का नाही तुम्ही इथून येणार का झालं का सुरू झालं त्या नाही रिकाम्या हाताने येतात का भरल्या हा 5 पिशव्या भरल्या याच्या दिमागाने हातवरी करावर गड्याला कोण आणले का वाटी सगळं महिला मंडळात कोणी म्हणतात महाराज तुम्ही महिला मंडळाला एवढा डिमांड का द्यायचे मला सगळ्या शेवटच्या दिवशी पोती सुटल्याच्या नंतर पोतीची समाप्ती झाल्याच्या नंतर पाया पडताना महिला मंडळ रिकाम्या हाताने पाया पडतात का कधी रुपये हो 8 आणे हो 4 आणे हो देवाला ठेवल्याशिवाय राहत नाही आणि ते टोपलं भरले की तुम्ही जवळ जाणार टोपलं भरले रे बाबनाला इतकं काय करायचं या अर्ध इकडे आपल्या पट्टीमध्ये बरोबर आहे का नाही महिला मंडळ कधीच म्हणणार नाही आता आज कीर्तन सुटल्यास बघा नक्की 5 रुपये 10 रुपये 5 रुपये 10 रुपये परमार्थात पहिला नंबर महिला मंडळाचा आहे का नाही म्हणून देवाने त्याच्याकडे कोणतेच काम करून नाहीत काहीच काम नाही आता महिला मंडळात दळायचं काम तुम्ही सकाळच्या पारी घरी जाऊन म्हणा बरं झाली का भाकर दिसना का दळण निघाला दळण तुमच्या डोसक्यावर आहे का मायाकडे आता तुमच्या डोसक्यावर आहे मला दळायचं काम नाही चटणी कुटायचं काम नाही आहे का धुणं धुवायचं काम काय निघाली मशीन निघाली शेतामध्ये निघायचं काम नाही पेरायचं काम ट्रॅक्टर निघाले बरं घरी पाणी भरायचं काम नाही असं फिरले की गार पाणी असं फिरले की गरम दुसरं आंघोळ करायला पाणी हाताने घ्यायचं काम नाही ते काय निघाले आपण मध्ये लावला पडायचं पाणी आता तुम्ही एक मशीन बघितली ती साबण लावायला मला ते मशीन अशी लावती साबण अशी लावता एका दिवशी लाईट गेली गप नडत झाली मला सगळं ऑटोमॅटिक नाही मला कुठलंच काम नाही चटणी कुटायचं नाही काहीच काम नाही रई लावायचं काम
निघाले काय मिक्सर निघाले झाले झालं काम तयार कामच नाही. कोणी म्हणतात महाराज उंडा दिवायचा चपाती लाटायची तव्यावर टाकायची ते नाही. चपाती मधून भाजूनच आली बघितली का नाही पोरं टीव्ही मध्ये बघितली का नाही चपाती अशी भाजूनच आली मला. आता एवढंच राहिले ती भाजलेली चपाती वडायची वरणात बुडवायची तोंडात घालून गिळायची एवढंच काम आहे आता माणसाला बाकी कामच नाही. इथून पुढे तर ते काम नाही. आम्ही मुंबईला गेलो पाहुणा घरला आला आता बाय धुतले मशीन मध्ये घातला जेवणच तिकडे करायचं कामच नाही. मिठाला देवाने एक महिनाभर कोणी केली नाही. बघा आता देव यशोदा मायला काय म्हणते यशोदा माय देवाला काय म्हणते. 5 पायऱ्याचे लाडू 5 पायऱ्याचे मोदक 5 पायऱ्याचे कानुले सगळं पसारा आणून ठेवला. गणपती बाबा बांधला पूजा बांधली आणि तितक्या कृष्णाजवळ आला. बघा काय म्हणते कृष्ण आई काय मला एक लाडू दे ना. थांब आता तर तुला गुन्हा आला आधी देवाला दाखवू दे आणि मग तुला खाला देते. कोणाला म्हणाली यशोदा देवाला काय म्हणाली थांब आधी देवाला दाखवू दे आणि मग तुला देते. गणपतीला कापाय गणपती म्हणला वाद काय करते गोवा देव हे आणि ही बाई म्हणाली मला आधी देवाला दाखवते. गणपतीकडे बघितलं कृष्णाला काय बाबऱ्या त्याची भाषा ना मी नाही म्हणणार इतकं खातोस काय काय तो. गणपती म्हणला बापा देवा माझ्या पाया पडतो मला तूच सगळं खाय म्हणला पण इथं काय मला म्हणू नको. तुझा मान राखला म्हणला मी 1 महिना खोडी केली नाही आईचा मान राखला आणि तू एकटा खातोस का नाही वा देवा तूच खाय वा म्हणला. आता तू माय भोळी त्याला मी काय करू. मग ती आरती लावायला गेली यशोदा माय ती डबीच गौसना डबी दिसली तिथे देवाने त्या डबीला असं केली की डबी उडून जायची डबीच गौसना. तोपर्यंत आरती लावा गेली तोपर्यंत कृष्ण जवळ आला. मग 5 पायऱ्याचे लाडू उचलले स्वाहा करंज्या उचलल्या स्वाहा शंकरपाळे उचलले स्वाहा पाटा सहित गणपती उचलला पोटा. गणपती बाबा कुठे जाऊन बसले गणपती म्हणला बरं झालं रे बाबा आता आराम बोला काही कर म्हणला. आणि एका कोपऱ्यात लपले कृष्ण आणि तितक्यात आई आली काय घेऊन आरती घेऊन ओवाळायला म्हणला गणपतीला. आल्याबरोबर बघितलं तर यशोदा माय काय म्हणते बघा आता कृष्णाला काय म्हणाले कृष्णा काय देवासीच पुसे देव काय झाला काय म्हणाली यशोदा देवासीच पुसे देव काय झाला. त्यालाच देवाला हसू आलं हसू आले बोला याच हारी देवासीच पुसे देव काय झाला. देवासीच पुसे देव काय झाला. जर यशोदाला मायला कळालं असतं हा देव आहे तर गणपतीला नवस केला. मग मला सांगा जरी तुम्हाला देव भेटला जरी भेटला तर तुम्हाला देव ओळखीते का नाही. तुम्हाला आमदार ओळखीन का डायरेक्ट गेल्या नाही. मध्यस्थी कोण असते मध्ये कोण असते कार्यकर्ता म्हणजे पीए त्याचा पीए मदत असल्याशिवाय तुम्हाला आमदाराकडे जाता येत नाही. पीए मदत असल्याशिवाय तुम्हाला खासदाराकडे जाता येत नाही. पीए मदत असल्याशिवाय मुख्यमंत्र्याकडे जाता येत नाही. पीए मदत असल्याशिवाय पंतप्रधानाकडे जाता येत नाही. पीए मदत असल्याशिवाय एसपीकडे जाता येत नाही. पीए मदत असल्याशिवाय कलेक्टरकडे जाता येत नाही. मग साध्या माणसाला जर तुम्हाला मध्ये माणूस लागतंय तर हे तर जगाचा मालक आहे तुम्हाला कसं ओळखीन का. साध्या माणसाकडे जायला तुम्हाला मध्ये माणूस लागतंय. मला सांगा कोर्टात गेले तुम्ही भांडण झालं तुमचं कोर्टात गेले लक्षात आलं बोलले तुम्ही तुमचं दोघांचं भांडण झालं समजा तुमचं दोघांचं काय नाव तुमचं वैजनाथ
विकासरावचं आणि वैजनाथरावचं भांडण झालं. उदाहरण घ्यायला बरं यायचं आणि तुम्ही म्हणता बंद झालं भेटू द्या दोघांचं. विकासरावचं आणि वैजनाथरावचं भांडण झालं. समजा भांडण झाल्याच्या नंतर विकासरावनं लावला वकील. काय लावला? वकील लावला. कोर्टामध्ये काय लावावं लागतंय? वकील. आपल्याला देव ओळखीचं काय चर्चा लावलं नाही. मग कोर्टामध्ये गेले हे लावला वकील विकासरावनं आणि वैजनाथरावनं वकीलच लावला. याने लावला वकील पण त्याने लावला नाही. कोण? वैजनाथराव. वकील लावला नाही. मग शहाणा माणूस भेटला तिथं माऊली सारखं म्हणजे वैजनाथ म्हणजे काय? अरे म्हणजे वकील काऊन लावणार? ती वैजनाथ म्हणते माऊली का तू पागलच का? काय झालं? मग पोरग जे जमणार मला काय करायचं वकील फकील? कोण म्हणाले? काय म्हणाले ते? मग पोरग जे म्हणला मी मला सित्तर काला लाव म्हणला जमन का? स्वतःच पोरग जे असल्यास काय लावायचं वकील? जमते का? तुम्ही फटकन सांगा. मी म्हणलं तो पोरग नाही, पोराच्या बापाचा बाप जरी जेला असला तर तिथं कोण लावला म्हणतो ना? वकील लावल्याशी मतात हे देतात का? हे देतात वकील लावल्याशी देतात का? जेच्या समोर मग जेच्या समोर जरा कोण लागते? वकील. तसा देव हा जेज आहे. देव कोण आहे? जेज आहे. संत हे वकील आहे आणि तुम्ही आम्ही कैदी आहेत, आरोपी आहेत. पण आपल्याला जीवन मुक्त करायचे आणि देवाची प्राप्ती करायची तर आपल्याला कोणाकडे जावं लागेल? कोर्टामध्ये तुम्हाला खुनातून मोकळं करण्याकरता कोण लागतंय? वकील. बरोबर की नाही? मग आता त्या कोर्टातून तुम्हाला त्या वकिलांना मुक्त केल्याच्या नंतर त्या वकिलावर तुम्ही बैमान व्हावं का वकिलाचे उपकार माना पाहिजे? उपकार माना पाहिजे. पण यावं ना बैमान. कोणावर? वकिलावर बैमान, माय बापावर बैमान, देवावर बैमान, साधूवर बैमान. देवाला करार करून आले तुम्ही. मी तुझं भजन करतो म्हणून करार केला का नाही? एक येळा करिया दुःखा वेगळे दोषाचे जाळे. तसं संताला तुम्ही करार करून आले. देवा संता तुम्ही सांगता ते आम्ही ऐकतो. माणसं ऐकायला जाऊया. मग देव हा जेज आहे. संत हे वकील आहे आणि तुम्ही आम्ही कैदी. जगामध्ये जेज कोणाचंच ऐकत नाही. स्वतःच्या बापाचं ऐकत नाही. कुठं? कोर्टात. काय म्हणते? बाप म्हणाला त्याचं नाव होतं जेच वकील. मला हे रामू काय आपल्या शेजारचे भगवान महाराज त्याला देणं सोडून पप्पा ते गावाकडे जाणार. इथं कोर्टात जमत नाही. काय पण कोणाचं बापाचं ऐकते का? तसं देव जे कोणाचंच ऐकत नाही. मला ऐकत आहे कोणाचं? फक्त साधूच. बाकी कोणाचं ऐकत नाही. म्हणजे वकिलाचं. तुम्ही या चुट्टात म्हणे धारे देव तुमचा आज्ञाधारे. तुम्ही म्हणाल त्याचे उद्धरी हे रे हाती न जरी आला तरी तिचे हाती संत कृपावंत तरी तिचे हाती हो संत कृपावंत. संत कृपावतन मन पाळी पंढरीनाथ लढा. गाव संत कोणा हातात धरतात का? कोणा धरतात? पाप्याला बी वाईट बोलणारा वाईट बोलणारा, शिवा देणारा शिवा देणारा.
अंगावर शेण टाकणारला त्याला येतात टाकलं का नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावर शेण टाकलं का नाही झोळीमध्ये शेण मारली का नाही लाग तुकाराम महाराजांच्या अंगावर बाईला वाट लावलं का नाही नाथ महाराजच्या घरी बाई सोडली होती का नाही एवढ्या लोकांचा त्यानं उद्धार केला कायला मातीत घातलं उद्धारच केला त्याचा केवढं पाप असू द्या अरे वाल्मिक ऋषी एवढं आज्या वेळा एवढं पाप कोण केले का तुम्ही केले का पाप एवढं तुमचं पाप म्हणजे कोणाचं गवत चोरलं कोणाचा होडा चोरला कोणाचं बी चोरलं कोणाचा बूट चोरला कोणाची वळे फुकली हे इथलं पाप आहे हे काय ना गंगा लांबून गेली की निघून जाते अरे ते ब्रह्महत्या राशी कोटी ब्रह्महत्या राशी पण त्याचा सुद्धा उद्धार केला मला संतान हातात धरून आद्या मेळ महापाप राशी पण त्याचा उद्धार केला महाराज संताच्या अंगात ताकद आहे महाराज फक्त संताच्या मनात यावं तुका म्हणे आले समर्थाच्या जरी होय राणा रंग द्याला एक दृष्टांत सांगतो 10 मिनिटं राहिले टाकले फक्त 10 मिनिटं तुम्हाला मी आवडायला का विनोद सांगू का सांगू विनोद गोष्टी सांगायच्यात का काही तुम्ही म्हणजे गोष्टी सांगा तर मी एका सोयीने 5-25 गोष्टी सांगतो तसं काय नाही माझ्यापाशी भरपूर पण काय माणसं हुशार आहेत तुमच्या गावातले गोष्टी ऐकू वाटत नाही आता शेवटचं उदाहरण सांगतो तसे उदाहरण 10-5 आहेत पण एक सांगतो नामदेवरायाच्या हाताने जेवत होतो कोण देव बघा नामदेवरायाच्या घरी काम कोण करीत होतं देव दळू कोण लागत होतं देव येणी कोण घालीत होता देव सगळे काम नामदेवरायाच्या घरचे कोण करायचे देव नामदेवरायाच्या हाताने देवानं जेवण करायचं पण एवढं नामदेवराया संग राहून नामदेवरायाला कळालं का हे देव म्हणून कळालं का तुम्हाला कळतं का आपल्याला कळतं का हे देव आहे म्हणून कळत नाही ना नाथ महाराज गेली इतकं म्हणायला संतावेनं प्राप्ती नाही नामदेवरायाने काय म्हणायचं देवाला देवने आलं नैवेद्याला एकतरी घास विठ्ठला देव असे थरथर कापायचे महाराज कोणाच्या पुढं नामदेवरायाच्या पुढं विठोबाची मूर्ती थरथरा कापती जीव ते लागती नाम्या सवे डोळे हा सामाने महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्तीचे एवढी नामदेवरायाचा अधिकार असताना नामदेवरायाला कळाला काय देव म्हणून बोला पटकन नाही कळाला देव म्हणले नामा तुला आणि मी कळालो नाही नामदेवराय म्हणले देव काय तुम्ही काय येडे झाले काय रात्रंदिवस माझ्या सगळं ते म्हणले तुला आणि मी कळालो तरी नामदेवराचा विश्वास बसना देवाने इसराळी पाळली थोडक्यात सांगायला देवानं घिसड्याचं रूप धरलं आई साहेब घिसडीन झाल्या गरुड गाढव झालं कळालं का नाही गरुड कोण झाला गाढव झाला देव कोण झाले घिसडी झाले आई साहेब कोण झाल्या कोण झाल्या घिसडी मला सांगा सरपंचाची बायको सरपंची महाराजाची बायको महाराजी डॉक्टरची बायको डॉक्टरीन वकिलाची बायको वकिलीन पेताळाची बायको बसलं नाही बरोबर नाही का बसलं नाही बरोबर गाढव झालं देव आणि आई साहेब गाढवा बसल्या घिसड्याच्या रूपानं 2-4 कोंबडे घेतले 2-4 शेळ्याची पिले घेतले ते कुत्र घेतलं आणि गंगेला गेले पाल बांधला चूल बांधली भगून ठेवलं तितक्यात नामदेवराय आंघोळीला जाऊ लागले नामदेवरायला दिसल असं देवानं पसारा सुरू केला आई साहेबांना सांगितलं स्वयंपाक करायचा का म्हणजे करा लवकर ते हिंदीत म्हणू लागले मला हिंदी येत नाही झालं कशाला भानगडी पडायची घिसडी म्हणला करणं पटकन मग घिसडीत म्हणाली काय करू बघून ठुलस का म्हणजे ठुलय पाणी टाकलं का म्हणजे उकळलंय काय टाकू मधात ते कोंबडे टाक म्हणजे 2-4 मधात ते नामदेवरायानं बघितलं म्हणजे कोंबडे आम्ही घिसडी खाता सांगायचं काय करायचं आपल्याला पण ते कोंबडे हे पकड पिक काढा नाही तसेच कोंबडे उचलले मधात टाकले पाण्यात नामदेवराय होतोय का काय म्हणजे बघून भरलं नाही
शेळ्याची पिले टाकून दे मला. शेळ्याची पिली टाकली मला थंड करून. हो नामदेवराय बघायचे बघून भरलं नाही ते कुत्र टाकले मला. नामदेवरायला ते चक्कर आले म्हणजे कुत्र माणसं आहेत का भूत आहेत म्हणजे कुत्र टाकलं मला बघून भरलं नाही म्हणजे बघून भरलं नाही ते पोरग धर्म त्याला टाकलं नामदेवरायला ते आता कोणता खावला. कुठं आले मंदिरात. एका गावात मी असं सांगितलं आता कोणता खावला. कीर्तन सुटल्याशी माणूस म्हणला महाराज कीर्तन आवडलं गडी म्हणला तुमचं मला. म्हणजे एक गोष्ट माझ्या मनात थोडी डाचायली. म्हणलं काय झालं आता कोणता काय भानगड. अरे म्हणे किती सोपं आहे. याला म्हणायचं आजचा आणि याला म्हणायचं कोणचा. काय माणसं विचारतात मावली आपल्याला सांगता येत नाही. विठाला नामदेवराय देवापाशी आले लागले तर कापाले तर देव इटीवर येऊन उभं टाकले. नामदेवराय तर म्हणले देवा म्हणजे काय झालं. म्हणले वाचून आलो. म्हणजे काय झालं. म्हणले आपल्या चंद्रभागेला भूत आले. म्हणजे भूत म्हणजे हो भोगून ठेवलं. म्हणले 4-5 कोंबडे 2-4 पिले शेळ्याचे हे कुत्रही टाकलं मलाही टाकून आले मला मी पळून आलो. देव म्हणले नामदेवा ते कुत्रे नव्हते घिसडी नव्हता घिसडी नव्हती गाढव नव्हतं काहीच नव्हतं. ते गाढव होतं का ते गरुड होता. ती घिसडी नव्हती का ते आई साहेब होत्या. घिसडी जे होत होते मी होतो. आणि देवा म्हणजे तुला घिसडी होता येते का कोंबडे खातोस का तू. अरे तुझ्या करता दाखिले मी तुला मी ओळखू आलो का नाही. मग नामदेवरायला मग कळालं नामदेवरायला. मग नामदेवराय म्हणतात देवा तुमची मला ओळख होण्याकरता कोणाकडे जावं लागलं. थोडक्यात सांगायला तुम्हाला दर्शनात 2 तास म्हणजे तुला औंढ्याला जावं लागलं. मुक्काम करीत औंढ्याला आल्याच्या नंतर बाहेर विचारलं अहो म्हणजे इथं खेचर स्वामी कोणी राहते का. गावातले माणसं म्हणले आमच्या इथं खेचर स्वामी कोणीच नाही. गावात केवढा महाराज असला तर त्याला किंमत. तुम्ही इकडे आमच्यावर किती जरी मिशा वारल्या आता घरी गेल्यास घरी काय चालते नाही. तुम्ही आम्हाला म्हणता नाही महाराज असं आहे महाराज झालं पण घरी म्या तुम्ही म्हणता तुमचं कसं आहे आमचं तसंच आहे. अनुभव सांगा लागला ना. किती आणलं पाकिट बघू म्हणतात काय विषय चालू आपला. आमच्या गावात केचर स्वामी नाही. म्हणजे काय देवानं गाण्यावर नामदेवराय इथं वाट लावला म्हणे इथं महाराज नाही कोणीच नाही. एक माणूस म्हणला त्या मंदिरात एक माणूस झोपतो म्हणा ते का बघ म्हणले. नामदेवराय गेली त्या मंदिरात महादेवाच्या. गेल्याच्या नंतर खेचर स्वामी महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन झोपले होते. ते नामदेवराय गेले नाक धरलं वास यायला लागला माझ्यामध्ये मंदिरात ते पायाचा आणि ते घाण सगळे. नामदेवराय म्हणजे का देवाला हक्क नाही. नामदेवराय देवाला लागली शिवाय द्याला. आठला कुठं महाराज असते का आठले कुठं देवा का गेले पण म्हणजे महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन झोपले म्हणजे पाय देण्याचा बाजार आहे जाऊ द्या म्हणजे नामदेवराय पिंडे मागून देवानं फिरल्याबरोबर केले स्वामी नामा याला कसं काय नाव म्हणजे कशाला आलास रे. म्हणजे देवानं वाट लावलंय तुमच्याकडं तुम्ही महाराज आहेत म्हणा आणि तुम्ही तर याच्यावर पाय ठेवला कशावर. काय म्हणाले नामदेवराय उटी उटी प्राण्या आंधळा तू काय देवावरी पाय ठेवी जेथे नाही देव तेथे ठेवी पाय याच्यारोने पाहे. नामदेवा ज्या ठिकाणी देव नाही तिथं माझा पाय ठेव. माझ्या अंगात ताकद नाही पाय उचलायची. माझ्यावर एवढा उपकार कर. नामदेवानं पाय धरला इथं ठुला तिथं पिंड निघाली. इथं ठुला तिथं पिंड निघाली. चौकट फिरला पाय त्याच्या खाली पिंड महाराज. नामदेवरायानं पायाला हात लागल्याबरोबर वरी बघितल्याबरोबर सगळीकडे देव लागला दिसाय. जनी वनी अवघा देव वासनेचा पुसा वाठाव मग वळे घेतो वासुदेव ऐसा म्हणे वसुद्यावा भावगा
डोसक्या वाटूला नामदेवराय पंढरपूरला आले, आंघोळ केली, 4 दशम्या टाकल्या, एक देवाला, एक चंद्रभागेला, एक गाईला आणि एक स्वतःला. आंघोळीला गेले, तितक्या देवानं कुत्र्याचं रूप धरलं, 4 दशम्या उचलल्या, देव पळू लागले कुत्र्याच्या रूपात. नामदेवरायानं बघितलं, मग नामदेवरायाला त्यालाच कुत्र दिसलं का देव दिसला? देव दिसला. कवा दिसला? खेचर स्वामीनं डोसक्यावर हात ठेवल्यास आधी दिसला. त्यावेळेस आधी देवानं खिचड्याचं रूप धरलं, कुत्र होतं, शेळी होती, कोंबडं होतं, त्याला दिसला का? नाही. मग कुत्र पळू लागलं आणि मग नामदेवरायाला देव बोलला. देव म्हणले नामदेवराया, नामा. देव म्हणाले नामदेवराय म्हणले, देवा उभा उभा रे जगजेटी आणि कोरड्या रोट्या कैच्या खाचे, नामा घेऊन ग्रंथ वाटे, नामाला घे स्वाना पाठी, उभा उभा रे जगजेटी. मग देवाने विचारलं नामदेवरायाला, म्हणजे नामा म्हणजे काय? नामा कैसे ओळखले? ते म्हणला खेचर स्वामीने आमर केले. म्हणून महाराज म्हणतात संता बिन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते वाई, तेने साधते साधन, तुटते भवाचे बंधन. ज्ञानेश्वर तुमच्या गावात मी बहिराई म्हणली होती, तुम्हाला आठवते का नाही? म्हणली होती बहिराई, तुम्हाला आठवते का नाही? गोरे नाव दिले, कापसी या गावात कीर्तन झालं आणि बहिराई म्हणले. आता तुम्ही मोबाईल मध्ये म्हणलं भगवान महाराज सत्तर चाल द्या म्हणले, तुमचं गावाचं नाव येते. कमी जास्त आतापर्यंत 1.5 लाख लोकांना बघितले. त्याचं गणित असले किती लोकांना बघितले ते. मी विचारलं भागवत बचोटेला, मला आतापासून किती लोकांना बघितलं? ते मला 1.5 लाख लोकांना. कवा म्हणली होती? खाली मंडप होता, गेल ते सप्ताह झाला ना त्याच्या पलीकडे, बरोबर? दुसरं वर्ष येत आहे. ती बहिराई म्हणली होती आणि एकदा तीच बहिराई होत ध्यान देऊन आहे. एवढा जगाचा मालक माझा संत मोठे का देव मोठे? म्हणून संत मोठे, देव. तसं सगळं सूत्र कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. मग देवाची प्राप्ती करायकरता संतांकडे जावं लागतं. सूत्र कोणाच्या हातात आहे? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हदविल्या प्राण आले, जो जगाचे चाळीता. आईचा लागो ह्या माया सूत्रधारी, दोरीनाचे विकसनी उपदयी, पाळी संवारी नाना परिचय, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. एवढा जगाचा मालक आपल्याला प्राप्त करायचा आहे ना. म्हणून महाराज म्हणले संता विन प्राप्ती नाही. मग एवढा जगाचा मालक आहे, पण त्या जगाच्या मालकाला तुकाराम महाराज म्हणाले, देवा माझी विनंती तुम्हाला. म्हणजे काय? मी तुमची सेवा 5 जन्म केली. किती जन्म केली? तुकाराम महाराजाचा अवतार किती झाले? 5 जन्म मी सेवा केली. मया कोण एखाद्यावर चुकला असल, नाव विसरला असल, देवा मला माफ करा. तुकाराम महाराज म्हणले, देव म्हणले माफ केलं, पण माझी विनंती, देवा मी विसरलो असून मला माफ केलं तुम्ही, पण माझी विनंती म्हणजे काय? काय म्हणतात तुकाराम महाराज? देवाला ऐका, सेवकाची